रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाच्छापुरात नालंदा बुद्ध विहाराचे शानदार उद्घाटन व तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन. बुद्ध विहारे ज्ञान व संस्काराची केंद्रे बनली पाहिजेत. प्रवचनकारांचे मौलिक मार्गदर्शन. बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर पंचशील नगर, तालुका सुधागड, जिल्हा रायगड, मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेला नालंदा बुद्ध विहाराचा शानदार उद्घाटन सोहळा आणि मूर्ती स्थापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. मुंबई मध्यवर्ती कमिटी आणि ग्रामस्थ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इसवी सन 1978 रोजी नालंदा बुद्ध विहाराची स्थापना झाली होती. या विहाराचे नूतनीकरण करून हे विहार सुसज्ज, भव्य व सर्वांग सुंदर करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र भाऊ महाडिक यांनी भूषविले. सूत्रसंचालन राकेश महाडिक, सिद्धार्थ गायकवाड, ॲडव्होकेट अक्षय डिंगळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना बौद्धाचार्य भीम महाडिक यांनी केली. बौद्ध विहाराचे उद्घाटन शेकाप नेते तथा RDCC बँकेचे चेअरमन सुरेश शेठ खैरे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती महाडिक, RPI नेते ज्येष्ठ विचारवंत श्याम डिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूजनीय भंतेजी यांच्या उपस्थितीत पूजाविधी करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून धम्मप्रवचनकार नूतन नरेश शिंदे यांचे बुद्ध विहारे बुद्ध नगरीतील धम्म प्रचाराची व आदर्श माणूस घडविण्याची केंद्र बनली पाहिजे या विषयावर, तर धम्मप्रवचनकार नितीन जाधव यांनी अंधश्रद्धा व कर्मकांड या विषयावर प्रबोधन केले. यावेळी सुधागड तालुका बौद्धाचार्य गण, आंबेडकरी अनुयायी, धम्म बांधव, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर रमाईचा, डॉक्टर जिजाऊंचा, डॉक्टर सावित्रीबाई फुल्यांचा. आणि विहार हे संस्कार केंद्र झालं पाहिजे. या ठिकाणी बौद्ध विकास मंडळ पाच्छापूर यांनी अथक असं प्रयत्नातून या ठिकाणी त्यांनी दानदात्यांनी आपले दान दिलेलं आहे. त्या दानाचं जर सार्थक करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हे विहार तुम्ही परिपूर्ण पद्धतीचं बनवलेलं आहे, तर ते एक संस्कार केंद्र तुमचं झालं पाहिजे. आपल्यामध्ये असलेली शिकलेले जी काही मुलं मुली आहेत, आपण जे वरिष्ठ लोक आहात, जो धम्म तुम्हाला माहिती आहे तो तुम्ही सांगितला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात निदान रविवारी तरी आपण विहारात मध्ये गेलं पाहिजे, किमान रविवारी, निदान किमान तरी एका रविवारी आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुधागड पाली हा जो किल्ला आहे, त्या किल्ल्यावर आपल्या अत्यंत सुंदर अशा मूर्तीचं सुद्धा
स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे. मी निश्चितपणानं सांगेन की मुंबई मध्यवर्ती समिती असेल किंवा गावातील या ठिकाणी राहत असलेले ग्रामस्थ मंडळ असेल, ही सर्व मंडळी या विकासाकरता नेहमीच अग्रक्रम देत असतात, विकासाकरता नेहमी झटत असतात. आणि म्हणून माझ्यासारख्या या परिसरातल्या कार्यकर्त्याला या विहाराकरता, विहार बांधून काढण्याकरता, बनवण्याकरता मी या विभागाचे कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी मदत करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली. आज आपण या समोर पाहत आहोत की आज या ठिकाणी असलेल्या रकमा पाहिल्या तर आपल्या छोटा असलेल्या गावात सुद्धा एक सुंदर असं विहार व्हावं अशा उद्देशानं या परिसरातील आणि या गावातील सर्व तरुण मंडळींनी, मुंबई मंडळींनी या ठिकाणी आर्थिक मदत केली आणि एक चांगलं सुंदर विहार या 85 नगरचं या ठिकाणी झालं. मी तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि निश्चितपणानं सांगेन की भंते यांनी या ठिकाणी सांगितलं की विहार जे झालेलं आहे याच्यामधून समाज प्रबोधनाचं कार्य निश्चितपणानं व्हावं. समाज प्रबोधन होत असताना समाजापैकी असलेले विविध उपक्रम या विहारामध्ये व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अत्यंत या सुंदर कार्यक्रमाकरता आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्याची संधी तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी मला दिली त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.